लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होती जीवा आणि त्याच्या हमशकल पासून. तर आता इथे त्याचा हमशकल रिक्षावाला म्हणतो, काय रे जीवा, किती बिंडोक आहेस तू, असं म्हणतो त्याचा हमशकल. काय जमत नाही रे तुला, सिनेमा पिनेमा वगैरे काय बघत नाहीस काय, असं म्हणतो आता तो. हिरो हिरोईनला मिळण्यासाठी काय काय करतो, बाबाच्या लाता खातो, दुनियेच्या बाता ऐकतो, अरे विलन सोबत फायटिंग पण करतो, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तेवढ्यातच बघा प्रेक्षक हो, नंदिनीला तिची आई बाहेर घेऊन येते बाल्कनीमध्ये. आणि इथे कशाला घेऊन आलीस मला, असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे तिची आई आणलेली असते बघा प्रेक्षक हो, तिला जीवाला दाखवण्यासाठी. ते बघ जीवा काय करता येते, असं म्हणते आता इथे शारदा. तर नंदिनी बघते. तर आता नंदिनी म्हणते, अगं हे असं कुणाशी बोलतायत, असं म्हणते नंदिनी. तुला कळत नाही का नंदिनी, असं म्हणते शारदा. काय, असं म्हणते नंदिनी. अगं त्यांना तुझा भास होतोय, असं म्हणते आता इथे शारदा. तू आहेस म्हणून आपल्याशीच बोलतायत, अशाने त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल ग, असं म्हणते आता इथे शारदा. तर बघा प्रेक्षक हो, आता इथे जीवा बोलत असतो त्या रिक्षावाल्या बरोबर. तर तो फक्त त्याला दिसत असतो. आणि आता त्याला बघून सगळ्यांना वाटतं, म्हणजे नंदिनीला आणि तिच्या आईला, ह्याला काय झालंय काय, कारण तो फक्त एकटाच स्वतःशी बोलायचं दिसतो. तर आता इथे नंदिनी खूप घाबरते बघा प्रेक्षक हो, तिच्या आईचं बोलणं ऐकून. आणि हा असं म्हणते ती, नाही नाही नाही, असं नाही होणार आहे, असं म्हणते नंदिनी. असं व्हायला नको आहे ना तुला, असं म्हणते शारदा. मग त्यांना घरात घे, असं म्हणते आता इथे शारदा. म्हणजे त्यांना असं स्वतःशीच वेड्यासारखं बोलायला नाही लागणार, असं म्हणते शारदा. तुला कळतंय का नंदिनी, असं म्हणते शारदा. हो, असं म्हणते नंदिनी. तुला काय म्हणायचं आहे ते खूप चांगलं कळतंय मला, असं म्हणते नंदिनी. हे बघा आई, तू उगाच मला घोळात घेऊ नकोस हा, असं म्हणते नंदिनी. बघा प्रेक्षक हो, चल चाललीये मी, असं म्हणून नंदिनी आत जाते. अगं कुठे, जीवाला भेटायला, असं म्हणते शारदा. अगं नाही ग, असं म्हणते नंदिनी. आनंदी बसला जाते, असं म्हणते आता नंदिनी. तर आता चिडून तिची आई आत जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघते जीवाकडे. जेव्हापासून हे जीवा आलेत ना, वेड लावलंय सगळ्यांना, असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे बघते ती. तर जीवा एकटाच बोलत असतो. अगं पण हे असं एकटेच का बोलतायत, असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जीवा आणि त्या रिक्षावाला दाखवलंय. 100 रुपयाचा टॉक टाइम दिलाय तुला, असं म्हणतो जीवाचा तो हमशकल. तुझ्या बायकोला मनवायला तो वापर, असं म्हणतो आता इथे तो. वा जरा वर बघ, वर तुझ्याकडेच बघते ती, बघ बघ, असं म्हणतो तो रिक्षावाला. तर आता जीवा बघतो वरती, तर नंदिनी असते बघा प्रेक्षक हो तिथे. हाय हाय, असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो नंदिनीला, हॅलो मी येऊ, असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी चिडून आत जाते बघा प्रेक्षक हो. अरे यार, असं म्हणतो आता इथे जीवा. जरा शांत होईल ना रे देवा, असं म्हणतो जीवा. अरे, असं म्हणतो जीवा. तोपर्यंत आमच्याकडे गेलेला असतो बघा प्रेक्षक हो. दोघांनीही कल्टी मारली, असं म्हणतो आता इथे जीवा. पण मी कल्टी मारणार नाही, कारण मला माहिती आहे माझा प्रश्न सुद्धा नंदिनी आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नंदिनीच आहे, असं म्हणतो जीवा. आय नो की हा वरचं सोल्युशन सुद्धा नंदिनीच मला देईल, असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक, आय लव्ह यू, असं म्हणतो आणि फ्लाइंग किस येते बघा प्रेक्षक आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्याला दाखवलंय. तर आता इथे ती तिचे बुक्स ठेवत असते. आणि आता इथे मानिनी पण तिथेच बसलेली असते तिचे कपडे घेऊन. काव्या असं म्हणते आता इथे मानिनी. बघा प्रेक्षक हो, सॉरी बाळा, तुला असं इथे गेस्ट रूम मध्ये राहावं लागतंय, असं म्हणते आता इथे मानिनी. अर्थात काही महिने पूर्वी मी सुद्धा तुलाच इथे राहायला लावलं होतं, असं म्हणते मानिनी. बस आता, असं म्हणते काव्या. नका ना एवढं वाईट वाटून घेऊ काकू, असं म्हणते आता इथे काव्या. हे बघा, त्या गोष्टीमुळे एक गोष्ट चांगली झाली, असं म्हणते काव्या. त्यामुळेच तर मला कळलं ना, मला देशमुखांची किती ओढ वाटते ते, असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे मांडणीमध्ये हो, आणि हो, माझी ह्या घरामध्ये एंट्री होणं मस्ट होतं, असं म्हणते ती. आणि जी बी केली आहे. आता तुम्ही बघा, ह्या गेस्ट रूम पासून बेडरूम पर्यंतचा प्रवास ही काव्या कसा करते ते, असं म्हणते काव्या. तर आता मानिनी म्हणते, मला खरं तर वाटलं होतं की पार्थ भरपूर विरोध करेल, पण तसं फार काय बोलला नाही तो, असं म्हणते मानिनी. म्हणजे त्याला मान्य आहे तुझं इथे येणं, असं म्हणते मानिनी. तर आता दोघी हसतात बघा प्रेक्षक. तर आता काव्या म्हणते, बाय द वे, एक सांगायचंच राहिलं तुम्हाला, माझ्याकडे एक सुपर पॉवर आली आहे मानिनी काकू, असं म्हणते काव्या. बापरे, असं म्हणते मानिनी. काय असते ती, असं म्हणते ती. दिव्य दृष्टी, असं म्हणते काव्या. आणि काय आहे ती दिव्य दृष्टी, असं म्हणते मानिनी. अहो काय, मी मनात जे बोलायचे ना, ते सगळं देशमुखांना व्यवस्थित ऐकायला जायचं. हो, असं म्हणते आता मानिनी. आणि आता तसंच बाहेर पार्थ देशमुख तिथे बसून काय करत असतील ते मी तुम्हाला इथे बसून सांगू शकते, बघू शकते, असं म्हणते काव्या. खरं की काय, असं म्हणते मानिनी. यस, असं म्हणते काव्या. सांग बरं, पार्थ आता काय करत असेल, असं म्हणते मानिनी. तर आता काव्या विचार करायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या उभारते आणि विचार करायला लागते ती. तर आता इथे काव्या म्हणते, आता ते माझ्या स्केच समोर उभे असतील, असं म्हणते काव्या. तर आता इथे दाखवले बघा प्रेक्षक हो, पार्थ खरंच स्केच समोर थांबलेला असतो. माझ्याशी बोलण्याचं नाही आहे ना त्यांना, असं म्हणते काव्या. म्हणून स्केच बरोबर गप्पा मारत असतील, असं म्हणते काव्या. काल आता मी परत, असं म्हणतो आता पार्थ त्या स्केच समोर. तुम्ही परत आला की सगळं आठवतं मला, तो दिवस, ती रात्र, लग्न झाल्यानंतरच्या आपल्या नात्यातून सुटण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी आठवतात. मी प्रेमाची शब्द घालून तुम्हाला आढवणूक करणं, सगळं आठवतं. आणि हे सगळं आठवलं की स्वतःचीच लाज वाटते, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जी काव्या बोलत असते ते खरं असतं. का आलात, असं म्हणतो आता इथे पार्थ परत. तर आता काव्या म्हणते, आता पुरेशी चिडचिड करून झाली असेल,
आता देशमुख शांत होतील असं म्हणते आता इथे काव्या. स्केच मधल्या माझ्याकडे बघतील आणि माझ्या स्केचवरून अलगद हात फिरवतील असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. जे काय झालंय त्यावरनं तुम्हाला कोणी काही बोललेलं मला अजिबात चालत नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे मानेनी येते आणि बघते काव्याकडे. सॉलिड सॉलिड असं म्हणते मानेनी. काय मस्त आहे हे. ही तुझी दिव्य दृष्टी जर का मला मिळाली तर काय मजा येईल असं म्हणते मानेनी. म्हणजे बघ ना विक्रम आता नक्की कुठे आहेत किंवा माझ्यापासून काय लपून करत असतील, काय खात असतील हे मला कळेल ना असं म्हणते मानेनी. किती छान ना. तर आता काव्या म्हणते हो. तर मानेनी म्हणते चला म्हणजे अर्धी लढाई तर जिंकली आपण असं म्हणते मानेनी. नाही काकू असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. लढाई तर आता सुरू झाली आहे असं म्हणते आता इथे काव्या मानेनीला. बोका आणि मांजरीच्या प्रेमाची गाडी असं म्हणते ती. आणि आता तर पार्थ देशमुखांचं मन मला जिंकायचंच आहे असं म्हणते काव्या. तर मानिनी बघते काव्याकडे आणि म्हणते चला म्हणजे तुझं मिशन सेट आहे असं म्हणते मानिनी. येस असं म्हणते काव्या. तिकडे माझं दुष्ट कार्ट नक्की काय दिवे लावतंय ते काय माहित नाही असं म्हणते मानिनी. जीवा ना असं म्हणते काव्या. हो आपण कशाला विचार करत बसायचं, कॉल करूया ना त्याला डायरेक्ट असं म्हणते काव्या. बघूया काय करतोय ते असं म्हणते काव्या. तर फोन लावते बघा प्रेक्षक आता ती जीवाला. तर आता इथे बघा प्रेक्षक जीवाला दाखवलाय. तर आता इथे पाईप घेऊन बसलेला असतो तो. तर आता तो चेहरा पुसतो त्या पाण्याने. तर आता तो रुमाल घेतो आणि पुसतो आपला चेहरा बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच कॉल येतो त्याला बघा प्रेक्षक हो काव्याचा. तर आता इथे जीवा बघतो आणि आता तो हॅलो असं म्हणतो आता इथे काव्याने मानिनीला. हॅलो जीवा भाऊ काय चाललंय असं म्हणते आता इथे मानिनी. एकदम बेस्ट चाललंय असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मोहिते म्हणजे जंगी स्वागत अगं काय प्रेमाने घेतलंय मला घरात असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. हो का असं म्हणते आता इथे मानिनी. मग तू काय ऊन खायला असा बाहेर भटकतोयस असं म्हणते मानिनी. अगं नाही नाही तसं नाही असं म्हणतो जीवा. नंदिनीची आई आहे ना ती अगं घरात बसलं ना की नुसतं खायला आणून देते, सतत खायला आणून देते. तुला सांगतो पुरी भाजी, गाजरचा हलवा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा विचारू नकोस ग. खाऊन खाऊन ना पोट फुटायची वेळ आली असं म्हणतो जीवा. वा 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 असं म्हणते काव्या. झालं आता खरं काय ते बोल असं म्हणते काव्याने मानिनी. आई ना प्रेमाने खरंच घेतलं होतं असं म्हणतो जीवा. आणि तिचा बाप असं म्हणतो जीवा. ए जीवा असं म्हणतो आता इथे मानिनी. कारण आता इथे काव्याचा बाप म्हटल्यावर चिडते म्हणून. तर आता इथे जीवा म्हणतो नाही तुमचे परम प्रिय पिताश्री त्यांनी ढकललं मला असं म्हणतो जीवा. पडलो मी असं म्हणतो जीवा. अरे जीवा असं म्हणते मानिनी. नाही नाही आपण एक काम करूया, मी बोलते धनंजय भाऊजींशी, मी कॉलच करते त्यांना असं म्हणते मानिनी. ए आई प्लीज 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 असं काय करू नकोस असं म्हणतो जीवा. हे बघ ही माझी लढाई आहे, प्लीज मला लढवू नकोस असं म्हणतो तो. बरं तू काळजी घे रे बाबा असं म्हणते मानिनी. तुला काही लागलं तर फोन करा प्लीज असं म्हणते ती. आणि हो झेपलं नाही तर प्लीज परत ये असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. म्हणजे दुसरा काही मार्ग असेल ना तो विचार करूया आपण असं म्हणते काव्या. अजिबात नाही असं म्हणतो जीवा. मी आता परत येईन तर माझ्या बायकोचा म्हणजे नंदिनीचा हात धरूनच असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी जात असते बघा प्रेक्षक हो तिथून बॅग घेऊन आणि बघते आता ती जीवाला. तर एक सेकंड नंदिनी आली आहे, मी कॉल बॅक करतो, बाय बाय असं म्हणतो जीवा. ऑल द बेस्ट म्हणतात आता इथे बघा प्रेक्षक हो. मानिनीने काव्याने फोन ठेवते आता इथे काव्या. तर आता मानिनी खूप इमोशनल होते कारण जीवाची तशी हालत बघून. तर आता मानिनीच्या डोळ्यात अश्रू असतात. काव्या यातला एक बोट निवडणं असं म्हणते मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दाखवलंय ते लहानपणी करतात ना लहान मुलांचं तसं. तर आता 2 बोट असतात तर काव्या आता निवडते एक बोट. तर आता इथे मानिनी खूप खुश होते. नंदिनी जीवाला स्वीकारेल असं म्हणून येतं बघा प्रेक्षक. तर खूप खुश होते मानिनी आणि रडते ती. तर आता इथे काव्या मिठी मारते आता मानिनीला नक्की स्वीकारेल असं म्हणते ती. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, हाय कुठे चाललीस? गेली 3 तास तुम्ही इथे बाहेर आहात असं म्हणते नंदिनी. काय करता इथे असं म्हणते नंदिनी. हो हो असं म्हणतो जीवा. बरं लक्ष आहे असं म्हणतो तो. तुम्ही मला असं जबरदस्तीने मिळू शकत नाही जीवा असं म्हणते नंदिनी. मग मी तुला आणि बाबांना प्रेमाने जिंकायला आलोय, ते नाही का सिनेमामध्ये हिरो हिरोईनसाठी. तर आता नंदिनी मध्ये स्टॉप इट, हा सिनेमा नाही आहे, हे खरं जग आहे. डोळे उघडा आणि नीट बघा ना जरा असं म्हणते आता इथे नंदिनी. 3 तास झाले तुम्ही इथे आलात आणि माझं जगणं नकोसं करून टाकलंय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला काय वाटलं हो असं म्हणते नंदिनी. असं छान छान वागून, कॉलर उडवून, शिट्या वाजवून माझ्या आईला इम्प्रेस करणार तुम्ही असं म्हणते नंदिनी. तुम्ही कूल वागणार आणि सगळं काही ठीक होणार. जखमा भरायला आणि अशा गोष्टींना वेळ लागतो जीवा. आणि ती आशा मी कधीच हरवून बसले. तुम्हाला पण सांगते उगाच आस लावून बसू नका. माझं उत्तर नाही असंच आहे असं म्हणते नंदिनी. आणि हो माझे बाबा माझ्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहेत. उगाच ते तुम्हाला काहीतरी बोलतील, काहीतरी करतील आणि ते मी सहन करू शकणार नाही. त्यामुळे प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर, तुम्ही प्लीज इथून निघून जा असं म्हणते आता नंदिनी. तुला घेतल्याशिवाय मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे तुला असं वाटत असेल की मी जावं तर तुला माझ्यासोबत यावं लागेल असं म्हणतो जीवा. पालत्या घडक्यावर पाणी आहे तुमच्याशी बोलणं म्हणजे असं म्हणते नंदिनी. कुठे चाललंय असं म्हणतो जीवा. मसनात असं म्हणते ती. सांग ना मग कुठे चाललंय असं म्हणतो जीवा. आनंद निवासला जाते असं म्हणते नंदिनी. खुश असं म्हणते ती. मग मी तुला बायकोवर सोडून मस्त असं म्हणतो जीवा. काय गरज नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. जगात
रिक्षा नावाची कमाल गोष्ट आहे असं म्हणते आता नंदिनी. एक मिनिट थांब असं म्हणतो जीवा. मी परत रिक्षावाला बनून येऊ जसं मागच्या वेळेला आलो होतो असं म्हणतो आता जीवा. तर आता बघा प्रेक्षक हो सगळे फ्लॅशबॅक आठवतात दोघांना. तर आता इथे नंदिनी उतरलेली असते रिक्षातनं आणि कसं जीवा तिथे बसलेला असतो आणि तिला कसं तिने पैसे दिलेले असतात आणि कसं जीवाने आपलं तोंड लपवलेलं असतं आणि द्या 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 म्हणून घेतलेला असतो तो पैसे. तर आता इथे नंदिनीने पैसे दिलेले असतात आणि गेलेली असते ना. तर आता जीवाला आठवतं, तुला आठवतं का तू तेव्हाही अशीच चिडली होतीस तू माझ्यावर आणि मी तुला माझ्या रिक्षात बसवून घरी सोडलं होतं आणि तुला कळलंही नव्हतं असं म्हणतो जीवा. काय कळलं नव्हतं असं म्हणते नंदिनी. सगळं व्यवस्थित कळलं होतं असं म्हणते नंदिनी. मी दिलेलं घड्याळ घालून रिक्षावाला झाला होतात ना तुम्ही असं म्हणते नंदिनी. फक्त बोलले नाही पण कळलं होतं. आता वाट सोडणार आहात का माझी असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो ऐक ना तू जा आनंदीवासला. मी तिथे सगळ्यांना फोन करून सांगेन असं म्हणतो जीवा. खबरदार खबरदार असं म्हणते आता नंदिनी. काय असं म्हणतो जीवा. तुम्ही इथे घरात आलात आणि तुम्हाला घरात घेतलेलं नाहीये. ह्याची जर तुम्ही रिक्षा फिरवली ना तर याद राखा असं म्हणते नंदिनी. निघून जाते तिथून ती. तर आता इथे जीवा म्हणतो ए असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक नंदिनीला. आणि काय बाई आहे ही म्हणे रिक्षा फिरवू नका. मी कशाला रिक्षा फिरवू असं म्हणतो जीवा. इथे माझ्या प्रश्नांची रिक्षा उत्तरापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणे तुम्ही रिक्षा फिरवा असं म्हणतो आता इथे जीवा. काय असं म्हणतो जीवा. आईला येस असं म्हणतो जीवा. उत्तर मिळालं माझ्या चकाचक बाईकडून माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं असं म्हणतो जीवा. माझ्या राहण्याचा आणि चकाचक बाईला मिळवण्याचा प्रश्न सुटला असं म्हणतो आता इथे जीवा. ओ गाईस. तर आता इथे परत मानिनी आणि काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्या काहीतरी खात असते. तर आता इथे मानिनी म्हणते पुढच्या काही दिवसात जर का पार्थ तुला काहीतरी वेडवाकडं बोलला ना तर तू वाईट वाटून घेऊ नकोस हा असं म्हणते मानिनी. आता मला कशाचाच वाईट वाटत नाही काकू असं म्हणते काव्या. कारण मी प्रेमात पडली आहे देशमुखांच्या असं म्हणते काव्या. आणि तुम्हाला खरं सांगू का असं म्हणते काव्या. देशमुखांना ऑलरेडी वाईट वाटलंय त्यामुळे मला वाईट वाटून चालणारच नाही असं म्हणते काव्या. दोघंही हर्ट झाल्यावर दोघांनाही वाईट वाटल्यावर संसार कसे होतील असं म्हणते काव्या. त्यामुळे आता मला वाईट वाटून घेणं चालणारच नाही आणि माझं हे वाईट वाटून घेणं वगैरे करून झालंय हो काकू असं म्हणते काव्या. आता मिशन एकच. मिशन लग्नासाठी काही पण असं म्हणते काव्या. आणि तुम्हाला माहितीये मी अशी काय गोष्ट करणार आहे ज्याने देशमुखांना मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकणार आहे असं म्हणते काव्या. ते इरिटेट होतील तरी सुद्धा मी त्यांच्याशी बोलू शकेन अगदी कधीही केव्हाही आणि कितीही हवं तेवढं असं म्हणते काव्या. बाप रे असं म्हणते आता मानिनी. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू असं म्हणते ती. तेवढ्यातच आशा येते बघा प्रेक्षक हो. काय ग आशा कुठे चाललीस असं म्हणते मानिनी. जीवा दादाच्या रूमची साफसफाई करते जरा असं म्हणते आशा. जीवानी तुला सांगितले ना गोष्टी इकडच्या तिकडे करू नकोस असं म्हणते मानिनी. हो सगळं लक्षात आहे माझ्या असं म्हणते आशाने जाते ती आता काम करायला बघा प्रेक्षक हो जीवाच्या खोलीमध्ये. जीवात आता बोलल्याप्रमाणे बाबा रूम फक्त साफ करते असं म्हणते आशा. कुठल्या वस्तूला हात नाही लावत नाहीतर आल्यावर म्हणतील इकडचं तिकडं केलं आणि कपडे तर तिचेच आहेत लॉन्ड्रीला दिलेच नाहीत. एक मिनिट मीच येते असं म्हणते आशा. आणि ती जे जीवाने आपले कपडे काढून ठेवलेले असतात ते घेते आता धुण्यासाठी बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे बघा प्रेक्षक हो आशा जीवाच्या रूम मधून साफसफाई करत असते. तर आता ती त्याचा शर्ट घेते आणि त्यातून एक बॉक्स खाली पडतो. तर आता आशा बघते हे काय पडलं म्हणून. अरे बापरे असं म्हणते ती. तर आता आशा ते आपल्या हातामध्ये घेते बघा प्रेक्षक हो. कसलं चाक आहे मानिनी वहिनीला सांगू का त्यांना कळेल असं म्हणते आशा. पण नको बाबा शिवादादाने सांगितलंय कुठल्या वस्तूला हात नाही लावायचा. मी जायची त्यांना आणि काहीतरी वेगळंच व्हायचं. त्यापेक्षा मी इथेच ठेवते. कपाटात ठेवू का. नको नको कपाटात नको. कपाटाला तर हात नकोच लावायला. कुठे ठेव तिथे ठेवते. तिथे बरे आहे असं म्हणते आता. आणि आशा ठेवते बघा प्रेक्षक हो तो बॉक्स आता ड्रेसिंग टेबल समोर. तर आता आशा जाते परत कपडे घेण्यासाठी. कपडे जरी धुवायला टाकू का नको. नको बाबा असं म्हणते आशा. पहिल्या ना वहिनीनाच विचारते नाहीतर जीवात आता ओरडायची माझ्यावर असं म्हणते आशा. आणि सगळे कपडे इथे घेतलेले ठेवते बघा प्रेक्षक हो. एक काम करते असं म्हणते ती. पहिला विचारून येते असं म्हणून आता जाते बाहेर आशा. तर आता इथे संध्याकाळ झालेली दाखवले. आई ग असं म्हणत असतात आता इथे वसवत्या. आणि आता जे सामान त्यांनी दाखवलेलं असतं ना नंदिनी आणि पार्थला ते घेऊन बसलेले असतात. तेवढ्यातच रम्या येते बघा प्रेक्षक रूम मध्ये. तर आता इथे काहीतरी शोधत असते वसवत्या. आई अगं काय चाललंय तू बरी आहेस ना असं म्हणते रम्या. हे असं सगळं का उघडून ठेवलंयस कोणी असलं असतं तर रूम मध्ये असं म्हणते रम्या. अगं रम्या ह्या सगळ्या गोष्टींचा विल्हेवाट कसं लावायचं ना ह्याच गोष्टीचा विचार करते असं म्हणते वसवत्या. ती देशमुखांच्या घरातली स्पाय आहे आशा. ती कधीही आपल्या रूम मध्ये येऊन टपकते. आज काय पडदे धुवायचे आहेत उद्या काय चादरी बदलायचे आहेत परवा काय बाथरूम घासायचं आहे असं म्हणते वसवत्या. मग सांग ना तिला नको करूस आमची कामं आपण करू असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे तू असं म्हणते आता वसवत्या. तर रम्या म्हणते तू. रम्या आता शिक्षेच्या वेळेला पांढरे कपडे घालून ना अख्ख्या घराची मी जन्मभराची सफाई करून ठेवलेली आहे. आणि तसंही त्या चोमड्या आशाला जर का मी सांगितलं ना की आमच्या रूम मध्ये येऊ नकोस तर मानिनीचे अँटीने ऑन होतील मग काय करायचं असं म्हणते.
वसवात्या तिला जर का संशय आला आणि तिने जर का हे आपल्याकडे बघितलं आणि जर का डॉट्स जोडले गेले तर असं म्हणते वसवात्या. तर रम्या खूप घाबरते. नाही 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 म्हणते. तेवढ्यातच काव्या येते बघा प्रेक्षक हो आणि दरवाजा उघडते ती. तर बघते तर काय वसवात्या आणि रम्या थांबलेले असतात त्या बॅगेकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे काव्या बघते त्यांच्याकडे. तर आता इथे धनंजयला दाखवले बघा प्रेक्षक हो. आणि आता वॉचमनला फोटो दाखवतो धनंजयने. म्हणतो हा फोटो नीट बघतो. जीवाचा फोटो असतो बघा प्रेक्षक हो. हा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागलाय. ह्या माणसाला घरात शिरू द्यायचं नाही. आता बाहेर गेलाय. माझी खात्री आहे हा चिकट माणूस इथे कधीही येईल. ह्याच्यावर लक्ष दे असं म्हणतो आता इथे धनंजय. कळतंय ना तुला असं म्हणतो तो. तर आता खूप फनी दाखवले बघा प्रेक्षक हो या वॉचमनला, सिक्युरिटी गार्डला. तर आता इथे तो माणूस बघतो तो फोटो. मला सगळं कळलेलं आहे मालिक असं म्हणतो तो. एवढा मराठी मला चांगला येतो असं म्हणतो तो. तुम्ही फिकर नाही करायचं. या लवंड्याला मी आपल्याकडे यायला नाही देणार. जरा कंटाप देणार ना ह्याला याची नाही याद देणार असं म्हणतो तो. बघा साहेब तुम्हाला पता नाही पण तो गुडवा इथे नाही येऊ शकत असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच बघा प्रेक्षक कुत्र्याचा आवाज येतो. तर आता हा सिक्युरिटी गार्ड एवढा घाबरट असतो की जाऊन धनंजयला मिठी मारतो. तर आता इथे धनंजय म्हणतो त्याला आणि हा गुटवा कुत्र्याला घाबरतो असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणतो तो सिक्युरिटी गार्ड. वैसे नाही मालिक ते काय कुत्र्याचा आवाज ऐकून मी देवाकडे दुवा करतो असं म्हणतो तो. पण इन्सान म्हटल्यावर कुत्र्याला चांगली दवा पण देतो असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता जीवा येतो बघा प्रेक्षक हो. तो आलाय असं म्हणतो आता इथे धनंजय. त्याला इथनं बाहेर काढ असं म्हणून धनंजय आत जातो. तर आता जी मालिक म्हणतो बघा प्रेक्षक हो सिक्युरिटी गार्ड. जी मालिक असं म्हणतो तो. मी आता काय करायचं असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. हिला कसं समजावं मी खूपच अवघडून बसलंय हे सगळं असं म्हणतो जीवा. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड येतो. अरे असं म्हणतो जीवा. पुढे का जात नाहीये मी असं म्हणतो जीवा. तर पाय पकडलेले असतात बघा सिक्युरिटी गार्डने. पाय नाही बघा प्रेक्षक हो मुंडी धरून थांबलेला असतो तो. कोण आहे तो असं म्हणतो जीवा. आणि मी आल्या आल्या काय चिपको आंदोलन चालू केलं असं म्हणतो जीवा. मी या घराचा नवा वॉचमन आहे गुड्डू असं म्हणतो तो. काय असं म्हणतो जीवा. अरे बात समजो. हे जो तुझी एंट्री आहे ना आणि तुझं शानपती आहे ना ते घराच्या बाहेर कर. बाहेर दाखवायचं तर इथून निघायचं. चलो निघू असं म्हणतो तो. काय माल बोलतो रे तू. आणि तुझं नाव पण छान आहे गुड्डू असं म्हणतो जीवा. चांगलं आहे असं म्हणतो तो. ते माझ्या बाबूजीने ठेवलं आहे. तुझ्या बाबूजीने तुझं नाव चांगलं ठेवलं असं म्हणतो जीवा. काय रे गुड्डे असं म्हणतो तो. तर मला तुझ्या बारशाची बुंदी खायला बोलवलं नाही तुम्हाला असं म्हणतो जीवा. हे काय बोलतोय बारशा बुंदी समज नाही आ रहा है असं म्हणतो सिक्युरिटी गार्ड. खूप फनी सीन आहे खरंच बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो काय आहे तू आणि तुझं नाव दोघे पण सॉलिड आहात. मला एवढंच म्हणायचं होतं. बाय द वे मी जीवा जीवा असं म्हणतो तो. आणि आता हँडशेक करतो. समज रे असं म्हणतो तो. यानी की माझ्यासोबत तू इमारतीसारखा गोड 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 फिरून फिरून गोड गोड बोलत आहे. माझ्याशी दोस्ती करायला आला आहे. हा जो गुडवा आहे ना हा तुझ्या गोड बोलण्यामध्ये फसणार नाही असं म्हणतो तो. आमचे जे धनंजय साहेब आहेत ना त्यांनी तुला बाहेर जायला सांगितलं आहे. सो इथून निघून जा असं म्हणतो तो. तर आता जेव्हा म्हणतो नाही नाही मला अडवायला एवढी फिल्डिंग असं म्हणतो जीवा. भाई मला अडवायला चक्क वॉचमन ठेवलाय भाई असं म्हणतो जीवा. आता कुठे जरा मला हे वाला फील येतोय पण मी तुला सांगतो ती अजून यायची आहे. माझी हिरोईन यायची आहे. मी ना तिला म्हणवायला सॉलिड जुगाड केला आणि तो सुद्धा यायचा आहे असं म्हणतो जीवा. एक बात ध्यानामध्ये ठेवायचं. तुला जे पोरी बिरी पटवायचं आहे ना ते घराच्या बाहेर पटवायचं. इकडच्या पोरींना बघायचं नाही वरना पिंकी कसम असं म्हणतो आता इथे तो सिक्युरिटी गार्ड. मला दंडा उचलायला लागणार असं म्हणतो तो. ए बाई काय बोलतो असं म्हणतो जीवा. अरे आपण सुद्धा सॉलिड लाटीगाठी खेळतो. होऊन जाऊ दे काय कसं म्हणतो जीवा. हे तुला समजत नाही आहे का असं म्हणतो आता इथे सिक्युरिटी गार्ड. कोणत्या ऐक तर माझा असं म्हणतो जीवा. बघ नाही माझी चकाचक बाई किती रुसली आहे. मला म्हणवायचंय तिला असं म्हणतो जीवा. कळत नाही का तुझं लग्न झालंय का असं म्हणतो जीवा बघा प्रेक्षक हो. तर थांबतो तो बघा प्रेक्षक रडायला लागतो सिक्युरिटी गार्ड. लग्न झालंय तुझं असं म्हणतो जीवा. तर आता परत रडायला लागतो बघा प्रेक्षक तो सिक्युरिटी गार्ड खूप जास्त. आणि आता रडत रडत खाली बसवतो. तर जीवा पण त्याच्या बाजूला बसतो बघा प्रेक्षक. नाटक करायला लागतो तो पण. तुला सांगतो लग्न ही रडवणारीच गोष्ट आहे असं म्हणतो आता इथे जीवा. अजून जास्त रडायला लागतो बघा प्रेक्षक हो तो गुड्डू. तर आता इथे जीवा म्हणतो ना मेरे गुड्डा इधर आ असं म्हणून तो मिठी मारतो आता इथे त्या सिक्युरिटी गार्डला. मी बोल रहा हूँ एक एक चाय हो जाए असं म्हणतो जीवा. तर आता तो परत रडायला लागतो गुड्डू. आणि हो हो असं म्हणतो तो. तर जीवा उठतो बघा प्रेक्षक आणि आता गुड्डू पण उठतो. अरे गुड्डू असं म्हणतो जीवा. कहा जा रहे हो. चाय लाने असं म्हणतो सिक्युरिटी गार्ड. अद्रक जरा जादा डालणं असं म्हणतो जीवा. तर आता इथे काव्याला दाखवले बघा प्रेक्षक आणि हसायला लागते आता इथे काव्या. कारण आता इथे रम्या बसलेली असते ना बघा प्रेक्षक हो त्या बॅगवरती. कारण लपवण्यासाठी ते सगळे पुरावे. तर आता इथे काव्या बघून हसते रम्याला. अगं ए बिघडलेलं घड्याळ अशी का बसलेस बॅगवर असं म्हणते काव्या. तू मला बिघडलेलं घड्याळ म्हणालीस असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या. तर बघा प्रेक्षक हो वसवात्याचं पण बोट अडकलं असतं त्या बॅगच्या चेन मध्ये. आणि रम्या बसलेली असते तिला त्रास होत असतो आता इथे वसवात्यानं खूप. पण ती काही करू शकत नाही कारण
काव्या समोर असते ना, आणि आता जर का वसवात त्याने उठ म्हटलं तर दिसणार बॅगमध्ये काय आहे ते, आणि त्याच्यामध्ये सगळे काव्या आणि जीवाचे पुरावे असतात. तर आता इथे काव्या हो म्हणून हसायला लागते खूप. अगं भिकटलेलं घड्याळ, त्याच्यामध्ये काटे असतात पण वेळ ते खरं दाखवतं का चुकीचं दाखवतं, आणि अगदी तुझं अगदी तसंच आहे अगं असं म्हणते आता काव्या. तुझी वेळ चुकली आहे रम्या असं म्हणते काव्या. आणि तुला सांगू, तुझ्याकडे बघून मला काय आठवतंय, काय असं म्हणते रम्या, आमच्या गावी म्हणजे बाबांच्या गावी साताऱ्याला म्हशी तलावात तुंबत असतात, अशीच बसलेले असतात फतकल मारून असं म्हणते आता इथे काव्या. तू हिला काय बोलणारच काय असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवाते करत असतात बघा प्रेक्षक, बोल ना काहीतरी असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या म्हणते बोला काहीतरी आत्याबाई असं म्हणते काव्या. अरे बोला बोला, तुम्हाला जे बोलायचंय ते बोला असं म्हणते काव्या. वसवत्या का बोलतच नाही बघा प्रेक्षक, कारण त्यांचा हात आता गावलेला असतो ना चेनच्या मध्ये. तर आता इथे काव्या म्हणते मी इथे कशाला आले होते, तुम्हा दोघींना बोलवायला आले होते, चला चला सगळे मिळून शुभम करू ती म्हणू, देवाला जरा बुद्धी मागा असं म्हणू, देवा मला चांगली बुद्धी दे असं बोलू देवा समोर, चला तुम्ही चला असं म्हणते आता इथे काव्या. मला नाही यायचं, जा तू असं म्हणते आता इथे रम्या. जा जा असं म्हणते आता इथे वसवात्या. नाही नाही आम्हाला नाही जायचं आहे, जा तू असं म्हणते आता रम्या. तर आता काव्या आवडते बघा प्रेक्षक हो रम्याला आणि जाते ती. तर आता इथे वसवात्या आपलं बोट काढून घेतात, ऐक ऐक चिमटलं माझं बोट असं म्हणून आता ओरडायला लागतात त्या. आणि आता तिथून काव्या आणि रम्या गेलेले असतात बघा प्रेक्षक हो. ह्या काव्याला कुठून एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चढलाय, आजचा दिवसच वाईट आहे. एकतर ही काव्या ओव्हर कॉन्फिडन्स झाली आहे, आणि तो जीवा नंदिनीकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, चहा आणतो गुड्डू, आणि तो म्हणतो रडत रडत की क्या बोलू जीवा भैया, तेव्हापासून मेरे दिल का कलेजे का तुकडा हमार पिंकी हमसे नाराज हो गई असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. मला तुझं दुःख कळतंय रे गुडवा, पण तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतो जीवा त्याला. तू कामामुळे तुझ्या पिंकी पासून दूर आहे म्हणून ती तुझ्यावर रुसली आहे ना असं म्हणतो जीवा. पण रुसलेल्या बायकांना मनवायच्या खूप टिप्स आहेत माझ्याकडे असं म्हणतो जीवा. तुला सांगतो हल्ली ना बायकांचं रुसण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणतो जीवा. त्यामुळे मला सुद्धा माझा सिलेबस नवीन तयार करावा लागलाय असं म्हणतो जीवा. ए जीवा भैया सिलेबस वगैरे समज में नहीं आ रहा है, बाउंसर जा रहा है असं म्हणतो आता इथे गुड्डू. तुझी पिंकी जशी तुझ्यावर रुसली आहे ना तशीच माझी चकाचक बाई पण माझ्यावर रुसली असं म्हणतो आता इथे जीवा. अरे कोण चिकाचक बाई असं म्हणतो तो. नंदिनी हमरी लुगाई असं म्हणतो आता इथे जीवा. तुहार लुगाई असं म्हणतो आता इथे सिक्युरिटी गार्ड. इसका मतलब तुम्हारी शादी हो गई है, तर जीवा म्हणतो हा हो गई है. लगीन झालाय तरी पण इथे पोरगी छडायला आलेली आहे, शरम नाम की चीज नाही असं म्हणतो तो. अरे गुंडिया असं म्हणतो आता इथे जीवा. इस घर की लडकी हमरी लुगाई असं म्हणतो आता इथे जीवा. क्या मतबल असं म्हणतो तो. धनंजय साहब हमरे ससुर है वो, उनकी बडी लडकी हमारी लुगाई है असं म्हणतो आता जीवा. समजी बात. ती रुसली रे माझ्यावर असं म्हणतो आता इथे जीवा, आणि मी तिला म्हणवणार असं म्हणतो जीवा. मी काय म्हणतो गुंड्या, नंदिनीला म्हणवायला माझी हेल्प करशील, तू माझी हेल्प कर, मी तुला पिंकीला म्हणवायच्या टिप्स देतो असं म्हणतो जीवा. हा तर आता खुश होतो सिक्युरिटी गार्ड. अरे भैया ही भी कोई बात है, उसको क्या कहते हैं ना प्यार में और जंग में सब कुछ माफ होता है असं म्हणतो तो. ये बात असं म्हणतो जीवा. पर तुम तो जीवा भैया रेगिस्तान में तुम तो कुएं जैसे हो. क्या बात असं म्हणतो जीवा. तुम अकेले आदमी को सहारा जैसे हो जीवा भैया, हम तुम्हार साथ है असं म्हणतो तो. ही बात याद रखना जीवा भैया असं म्हणतो तो. आज से अभी से तुमच्या डोळ्यातला आसू माझ्या डोळ्यामधनं बहणार असं म्हणतो आता तो. तुमच्या दुःखचा डोंगर मी झेलणार आहे असं म्हणतो आता गुडू. हे दिलवा डन असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच जीवाला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. 1 मिनिट असं म्हणतो जीवा. हा सासूबाई बोला असं म्हणतो जीवा. काय खबर जीवा असं म्हणते आता शारदा. तुझी बायको ना 2 मिनिटात घरी येते असं म्हणते आता नंदिनीची आई. येऊ दे असं म्हणतो आता जीवा. या जीवाने तुमच्या मुलीसाठी काय जुगाड केलाय ना तुम्ही बघालच असं म्हणतो आता इथे जीवाने हसतो तो. बाय असं म्हणतो जीवा आणि फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो. जीवा भैया हम जब से सुन रहे हे जुगाड केलाय, गुड जुगाड केलाय असं म्हणतो गुडवा. हे कोणचा गुड जुगाड आहे असं म्हणतो तो. तर आता जीवा म्हणतो कळेल. तर जीवा जातो बघा प्रेक्षक हो तिथून निघून. तर आता इथे रात्र झालेली असते. सलाम मॅडम असं म्हणून वॉचमन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघते त्याला. अच्छा असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही गुड्डू का? आम्हीच गुड्डू आहे असं म्हणतो आता इथे सिक्युरिटी गार्ड. बरं बाबा बोलले होते तुमच्याबद्दल. तर आता नंदिनी इकडे तिकडे बघायला लागते बघा प्रेक्षक हो. जीवाला शोधत असते ती. वो का आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. कोण असं म्हणतो तो सिक्युरिटी गार्ड. वो ते राहू दे, मी बघते असं म्हणते नंदिनी, कारण जीवा दिसत नाही ना तिला. कोण हो असं म्हणतो आता इथे गुड्डू बघा प्रेक्षक हो. आणि आता तो जातो तिच्याकडे. अरे मॅडम असं म्हणतो तो. अरे मॅडम बताइए ना कोण सांगा असं म्हणतो तो. वो असं म्हणते आता नंदिनी. वो जीवा असं म्हणते आता नंदिनी. जीवा वो कहा है असं म्हणते नंदिनी. वो जीवा हो कब से तर 9 तो 12 झाला असं म्हणतो तो. काय ना मॅडम हे जो गुड्डू आहे ना त्याच्या समोर कुणी टिकत नाही, पिंकी कसम असं म्हणतो तो. आणि आता तो पप्पी देतो बघा प्रेक्षक हो आपल्या पेंडेंटला. तर जेव्हा निघून गेले इथून असं म्हणते नंदिनी. जमाना झाला असं म्हणतो आता गुड्डू. तर आता नंदिनी म्हणते परत झालं. असंही मला त्याने इथून जायलाच हवं होतं असं म्हणते नंदिनी. नंदिनी ये ना असं म्हणत आता रिक्षा घेऊन येतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर त्याच्यामध्ये आता रिक्षावाला बनवून आणला असतो तो. आणि आता काय लायटिंग वगैरे केली असते बघा प्रेक्षक हो रिक्षावाला
बनवतो आणि पुऱ्या रिक्षाला खूप छान लाइटिंग वगैरे झालेली असते. तर नंदिनी बघते त्याला बघा प्रेक्षक आणि खूप खुश होते ती. तर आता इथे रिक्षा आत घेऊन येतो जीवा आणि त्याच्यावर आता हार्ट वगैरे लावलेले असतात आणि गाणं लागले बघा प्रेक्षक, जगू तुझ्या विना कसा मी म्हणून. तर नंदिनी लिहिलं असतं त्याच्यावर हार्ट्स वगैरे असतात बघा प्रेक्षक, खूप भारी दाखवले खरंच हा सीन. चिट्ट्या वगैरे लावलेले असतात प्रेक्षक आणि नंदिनी तर दंगच राहते काय चाललंय म्हणून. तर नंदिनी ये ना म्हणून लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक रिक्षावरती आणि खूप मस्त दाखवले खरंच. तर आता इथे बघा प्रेक्षक आनंदात असतो आता इथे वॉचमन आणि वा वा म्हणत असतो तो जीवाला. तर आता नंदिनी वाचायला लागते काय काय लिहिलेलं असतं त्या रिक्षेवर म्हणून आणि आता ती वाचते सगळं बघा प्रेक्षक जीवांदिनी वगैरे लिहिलेलं असतं. नंदिनी ये ना असं म्हणतो जीवा आणि थांबतो तिच्या समोर. आता जोरात गाणं म्हणायला लागतो बघा प्रेक्षक जगू कसा मी तुझ्या विना राणी का असं म्हणायला लागतो आणि डान्स करायला लागतो जीवा. तर आता तो सिक्युरिटी गार्ड पण नाचायला लागतो आणि आता पॉम्पॉम वाजवायला लागतो बघा प्रेक्षक जीवा. तर स्टॉप इट असं म्हणते नंदिनी. हे काय सगळं असं म्हणते नंदिनी. तुम्ही रिक्षा कशी काय घेऊन आला तिथे असं म्हणते नंदिनी. 1 मिनिट असं म्हणतो जीवा. एकतर ही रिक्षा नाही आहे, फक्त नाव आहे. तुझं नाव कसं नंदिनी आहे ना, तसं हिचं नाव डार्लिंग आहे असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक ये ना असं म्हणून तिला आता आवडतं बघा प्रेक्षक जीवा. बघ तर माझ्या डार्लिंगकडे कशी वाटली माझी डार्लिंग असं म्हणतो आता इथे जीवा. तर आत बघते नंदिनी तर त्याच्यामध्ये सगळे फोटोज असतात बघा प्रेक्षक तिचे जीवासोबत आणि हार्ट्स वगैरे लावलेले असतात. तर खूप आनंद होतो बघा प्रेक्षक खरं तर नंदिनीला. जीवानदिनी आणि चहा वगैरे असतं आणि पोस्ट वगैरे असतात त्यांचे काढलेले. हे फक्त एवढंच नाही आहे असं म्हणतो आता इथे जीवा. कम 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 असं म्हणतो आता इथे जीवा. बघ नंदिनी ये ना म्हणून लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक पुऱ्या रिक्षेवर. तर आता नंदिनी चिडत्याने जाते ती. 1 मिनिट असं म्हणते ती. 1 मिनिट मला कळत नाही तुम्ही आत इथे रिक्षा कशी काय आणली तसं म्हणते नंदिनी. ते महत्वाचं नाही आहे, महत्वाचं काय आहे असं म्हणतो आता जीवा. तर कशी वाटली माझी डार्लिंग असं म्हणतो जीवा बघा प्रेक्षक तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक घेतला होता बघा प्रेक्षक तर आजचा बघ इथे समजा बघूया तर त्यामध्ये काय येते. तर आता इथे पार्थ म्हणतो काव्याला इथे कशाला आला तुम्ही, मला कोणाची गरज नाही असं म्हणतो इथे पार्थ काव्याला. जा इथून असं म्हणतो तो. आताच्या आता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा हसायला लागतो खूप जोरात. मला असं वाटतं की तुमचं त्यांच्यावर प्रेम नाही असं म्हणतो आता इथे बॉडीगार्ड. ती आता माझ्यावर प्रेम असेल तर मला पलटून बघेल असं म्हणतो तो. तर पलट पलट असं म्हणतो बघा प्रेक्षक जीवा. पलट असं म्हणतो तो. पलट ग चकाचक बाई असं म्हणतो जीवा. तर आता ती वळून बघते बघा प्रेक्षक नंदिनी. तर आता खूप खुश होतो. जीवाने पलटली असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो प्रेक्षक. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.